नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये स्वागत आहे। ही आहे SST एडिपेडिया आणि मी सहाय्यक प्राध्यापक संजय परटोले। आज आपल्याला TYBS M6 मध्ये पर्यावरणीय अर्थशास्त्र 2 या विषयाअंतर्गत असलेला घटक जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याचं नाव आहे भूप्रदूषण। आपण याबद्दल भरपूरदा ऐकलेलं आहे प्रदूषणाविषयी। तर आज आपल्याला अशाच प्रकारे प्रदूषणाचे कारणे, प्रदूषण का निर्माण होतो, प्रदूषणाचा नेमका अर्थ काय आहे आणि अशाच प्रदूषणामधला जो प्रकार आहे भूमी प्रदूषण, ज्याला आपण भूप्रदूषण म्हणतो, लँड पोल्युशन, याविषयीची माहिती जी आहे ही आपण संपूर्ण माहिती आज आपण मिळवणार आहोत। बघा, प्रदूषण या शब्दाचा किंवा घटकाचा अर्थ जर आपण या ठिकाणी पाहण्याचा जर प्रयत्न केला तर तो म्हणजेच आपलं जे काही वातावरण आहे, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपला परिसर आणि या नैसर्गिक वातावरणामध्ये दूषित पदार्थांचा जो काही प्रवेश होतो आणि हा झालेला प्रवेश आणि ज्यामुळे वातावरण आपलं हे प्रदूषित होते, दूषित होते, याला आपण प्रदूषण म्हणतो, याला आपण पोल्युशन म्हणतो। म्हणजेच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर वातावरणामध्ये होणारा जो काही प्रतिकूल स्वरूपाचा जो काही बदल आहे, हा बदल सुद्धा प्रदूषण आपण म्हणू शकतो। या बदलालाच प्रदूषण जर आपण एक्झॅक्टली या ठिकाणी पाहिलं तर प्रदूषण होण्याची अनेक कारणं आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण या ठिकाणी अर्थ पाहत आहोत, मिनिंग या ठिकाणी आपण पोल्युशनचं पाहत आहोत। प्रदूषण हे रासायनिक पदार्थ किंवा ऊर्जेचे स्वरूप त्या ठिकाणी तो घेऊ शकते। मग ज्यामध्ये आता ऊर्जा म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये उष्णता असेल, आवाज असेल, प्रकाश असेल। प्रकाशाचं प्रदूषण सुद्धा आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावताना दिसून येते, हे आपण पुढे पाहणारच आहोत। बघा, हवा, पाणी आणि मातीच्या भौतिक, रासायनिक किंवा जैविक वैशिष्ट्येमध्ये जो काही बदल होतो प्रतिकूल स्वरूपाचा, या ठिकाणी आपण अनुकूल स्वरूपाचा बदल लक्षात घेत नाहीत, तर वातावरणामध्ये होणारा जो काही बदल आहे, वातावरणामध्ये होणारे जे काही प्रतिकूल स्वरूपाचे बदल आहेत, चेंजेस आहेत, ते आपण या ठिकाणी लक्षात घेतो आणि याला आपण काय म्हणतो, प्रदूषण। सजीवांच्या आरोग्यात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रदूषणामुळे या ठिकाणी धोका निर्माण होतो। जमीन प्रदूषणाचा अर्थ जर आपण या ठिकाणी पाहिला तर जमीन प्रदूषण म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये बघा, जमिनीची जी काही पातळी आहे, जमिनीची जी काही लेवल आहे, लँड लेवल ज्याला आपण म्हणतो, जमिनीची पातळी आणि पृथ्वीच्या खालच्या पृष्ठभागाचा ऱ्हास। बघा, या ठिकाणी दोन महत्त्वाचे घटक आपल्याला भूमी प्रदूषणाअंतर्गत अभ्यासावे लागतात कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी। एक म्हणजे जमीन जर आपण मध्यस्थ या ठिकाणी गृहीत धरली तर जमिनीच्या वरचा भूभाग आणि जमिनीचा खालचा भाग, त्याला आपण पृष्ठभाग म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी त्या पृष्ठाच्या खालचा भाग, असे दोन लेवल आपण या ठिकाणी लक्षात घेतो। भूजल आणि माती दूषित करणारे घन आणि द्रव कचरा जो आहे, ती सामग्री जी आहे, ही सामग्री जमिनीच्या पृष्ठभागावरती कुठेतरी जमा होती आणि ही जमा झाल्यामुळे काय होतं, जमीन प्रदूषण जे आहे, हे जमीन प्रदूषणाचं हे प्रमुख कारण या ठिकाणी बनतं। खऱ्या अर्थाने भूमी प्रदूषण जे आहे, हे भूमी प्रदूषण या ठिकाणी होतं। मग जमीन आणि भूप्रदूषणाचा अर्थ जर आपण या ठिकाणी पाहिला तर मानवी क्रियाकलापांच्या
जो परिणाम आहे हा परिणाम स्वरूप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा आणि मातीचा होणारा जो काय ऱ्हास आहे, नाश आहे, विनाश आहे, याला आपण म्हणतो भूमी प्रदूषण, याला आपण म्हणतो प्रदूषण. मग आता भूप्रदूषण का होतं, भूप्रदूषणाची नेमकी कारणं कोणती आहेत, तर यामध्ये कारणांचा अभ्यास करत असताना पहिलं जे कारण आपल्यासमोर येतं ते म्हणजे आपल्या घरातून निघणारा कचरा, घरगुती कचरा. घरगुती कचरा म्हणजे नेमकं काय, आता या ठिकाणी प्रश्न उद्भवला असेल. मग घरगुती कचरा म्हणजेच तर या ठिकाणी घरांमध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे बघा, या कचऱ्यामध्ये फळं असतात, भाज्या असतात, भाज्यांची साले असतात, न वापरलेली जी काही अन्न उत्पादने आहेत इत्यादी सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो. आणि हे पदार्थ आपण जमिनीवरती बाहेर फेकून दिल्याने त्याद्वारे प्रदूषण होतं. दुसरं म्हणजेच औद्योगिक कचरा. आता औद्योगिक कचरा म्हणजे काय, तर बघा दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि या वाढत्या लोकसंख्येला जी काही मागणी आहे, ही वाढती लोकसंख्या या ठिकाणी मागणी निर्माण करते वस्तूंची, आणि त्या दृष्टीने औद्योगिक कंपन्या, कारखाने जे आहेत हे या ठिकाणी उत्पादन करण्याच्या हेतूने कुठेतरी कार्यक्षम झालेले आहेत, सक्रिय झालेले आहेत. मग अशा प्रकारचं उत्पादन घेत असताना एकंदरीत आपण पाहतो ही उत्पादन करत असताना त्यातून निघणारे जे काही रासायनिक पदार्थ असेल, औद्योगिक कचरा असेल, हे सुद्धा भूमी प्रदूषण या ठिकाणी निर्माण करतात. त्यानंतर आहे कृषी उपक्रम. बघा आता कृषी उपक्रमामध्ये आपण बघतो की जी काही वाढत्या मानवी लोकसंख्येमुळे एकंदरीत अन्नाची मागणी जी आहे ही आपण पाहतोय की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. कीटक असेल, बुरशी असेल आणि जीवाणू त्यांच्या पिकापासून मुक्त होण्यासाठी शेतकरी काय करतो, अनेकदा अत्यंत विषारी खते, कीटकनाशके या ठिकाणी वापरताना आपल्याला दिसून येतो. आणि हे वापरामुळे काय होतं, एकंदरीत भूमीमध्ये प्रदूषण जे आहे हे प्रदूषण या ठिकाणी होते. त्यानंतर आहे नीज उत्पादन. आता बघा नीज उत्पादन म्हणजे काय, तर खाणीमुळे जमिनीची धूप होते आणि या ठिकाणी काय होतं, एकंदरीत सुपीक जमीन जी आहे ही सुपीक जमीन मग या ठिकाणी नष्ट होते आणि जमिनीची एकंदरीत होत असलेली ही नष्टता जी आहे, विनाश आहे, हा विनाश भूमी प्रदूषणाला या ठिकाणी कारणीभूत ठरतो. त्यानंतर जैविक घटक आहेत, किरणोत्सर्गी पदार्थ आहेत, शहरीकरणामध्ये होत चाललेले दिवसेंदिवस वाढ, जंगलतोड आणि मातीची धूप हे सुद्धा एकंदरीत भूमी प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतात. मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये कचरा जो आहे हा कचरा आज आपल्याला दफन केला जातोय या ठिकाणी, आणि हा दफन करत असताना एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतो, दफन करणे म्हणजे काय, तर जो काही आपल्या घरातून निघणारा कचरा आहे, औद्योगिक कचरा आहे, हा कचरा आपल्याला जमिनीमध्ये कुठेतरी एक खोल खड्डा करून त्यामध्ये आपण त्याचं दफन करतो आणि दफन केल्यामुळे जमिनीचं जी काही भूजल जमीन जी आहे, भूपातळी जी आहे, ही भूपातळी कुठेतरी आज कमी होत चाललेली आहे आणि हे काय आहे, भूमी प्रदूषण. त्यानंतर कचरा जो आहे हा कचरा आपण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीवरती आपण फेकून देतो, जमिनीवरती आपण टाकून देतो आणि त्यामुळे भूमीचं प्रदूषण होताना दिसते. ही सर्व आपण भूप्रदूषणाची कारणे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. आता आपण भूप्रदूषणाचा परिणाम काय होतात, तर बघा पहिला परिणाम जो आहे तो या ठिकाणी होतो तो म्हणजे मातीचं प्रदूषण होतं, भूजल विषबाधा या ठिकाणी होते.
पिण्याच्या पाण्याची समस्या या ठिकाणी उद्भवते, हवामानामध्ये बदल होतो, पर्यावरणीय परिणाम होतो, मानवाच्या आरोग्यावरती परिणाम होतो, वायू प्रदूषण या ठिकाणी होतं. पर्यटकांसाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर पर्यटकांसाठी सुद्धा हे विचारण होतं. बघा, बऱ्याचदा आपण पाहतो, आपण एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण बिस्लेरी बॉटल्स घेतो किंवा पाण्याच्या बॉटल्स घेतो किंवा खाण्याचे काही पदार्थ त्या ठिकाणी घेतो. मग ते पदार्थ किंवा खाण्याच्या बॉटल्स आपण तसेच त्या भूमीवरती टाकून देतो, त्या जमिनीवरती भूमीवरती फेकून देतो आपण. मग अशा वेळेला काय होतं, भूमीचं प्रदूषण जे आहे ते प्रदूषण त्या ठिकाणी होतं. मातीचा त्या ठिकाणी ऱ्हास व्हायला सुरुवात होते आणि हा एकंदरीत परिणाम जो आहे, हा परिणाम कुठेतरी नकळतपणे मानवाच्या आरोग्यावरती होताना दिसतो, वन्यजीवांवरती याचा परिणाम होताना दिसतो. बघा, आपण असे जर पॅकेट्स, आपण बॉटल्स, खाद्यपदार्थ जर आपण असे प्रकारे आपण जमिनीवरती फेकून दिले तर आपल्याकडे बघा गायी आहेत, म्हशी आहेत किंवा इतर जे काही प्राणी आहेत, हे प्राणी खाण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी जातात आणि मग अचानकपणे असा खाद्यपदार्थांसोबत तो प्लास्टिक सुद्धा तो गिळून घेतात. अशी कितीतरी उदाहरणे तुम्ही पेपरमध्ये, न्यूजमध्ये या ठिकाणी ऐकली असतील, पाहिली असतील. म्हणजे थोडक्यात जर आपण पाहिला तर याचा सर्व परिणाम जो आहे, हा परिणाम मानवाच्या, प्राण्यांच्या आरोग्यावरती सुद्धा होताना दिसून येतो आपल्याला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जो आहे हा जमिनीवरती, भूमीवरती आपण डंप केल्यामुळे, त्या ठिकाणी फेकून दिल्यामुळे एकंदरीत काय होतं, तर त्यापासून दुर्गंधी सुटते आणि ही दुर्गंधी काय होते, मानवाच्या आरोग्याला या ठिकाणी हानिकारक ठरते, घातक ठरते. आणि हा प्रदूषण जो आहे, हा प्रदूषण एकंदरीत कुठेतरी मानवी जीवांवरती परिणाम करताना दिसून येतो. वनवे जी आहेत, ती वनवे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत. जंगलातील आग जी आहेत, बघा, जंगलातील आग जर आपण या ठिकाणी पाहिली तर ती आग सुद्धा त्या ठिकाणी लागते आणि ही आग लागल्यामुळे सुद्धा भूमीचं प्रदूषण या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतं. निवासस्थानांचे स्थलांतर आणि इतर समस्या हे एकंदरीत भूप्रदूषणाचे परिणाम आहेत आणि हे होणारे परिणाम जे आहेत हे प्रदूषणामुळे होतात. कोणतं प्रदूषण, तर भूमी प्रदूषण. त्यानंतर जमीन प्रदूषणाच्या समस्येवरती आपल्याला काही उपाय सुचवता येतील का, तर बघा, यावरती आपण एक उपाय या ठिकाणी करू शकतो. तो उपाय म्हणजेच काय, तर हा उपाय करत असताना या उपायामध्ये एकंदरीत आपल्याला पाहावं लागेल की पुनर्वापर संकल्पना जी आहे, ही संकल्पना आपल्याला कुठेतरी पुन्हा अस्तित्वात आपल्याला आणावी लागेल. आता पुनर्वापर करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर बघा, आपण प्लास्टिकचा जो काय वापर आहे, हा वापर देखील या ठिकाणी करत असतो आपण. मग अशा प्लास्टिकचं किंवा बिस्लरी बॉटलचं किंवा जे काही प्लास्टिकचे पदार्थ आहेत, हे पदार्थ आपण जमिनीवरती फेकून न देता त्याचा जर आपण एका विशिष्ट ठिकाणी जर संग्रह केला आणि संग्रह केल्यानंतर त्यापासून जर आपण पुनर्निर्माण, रिप्रोसेस त्यावरती करून त्याचा जर आपण पुनर्वापर केला तर साहजिकच भूमी प्रदूषण जे आहे या ठिकाणी कमी होईल. मग अशा वापराबद्दल लोकांमध्ये जागृती जी आहे, ही जागृती या ठिकाणी आपण निर्माण करावी लागेल. ही काय आहे, भूप्रदूषणाच्या समस्येवरती उपाय आहे. त्यानंतर कापणीच्या संशोधनाची आवश्यकता, कीटकनाशके, खतांचा वापर या ठिकाणी कमी केला पाहिजे. पॅकेज केलेल्या वस्तू ज्या आहेत, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की ज्या पॅकिंगच्या वस्तू आहेत, या पॅकिंगच्या वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण जे आहे, हे प्रमाण आपल्याला कुठेतरी टाळलं पाहिजे, निग्लेक्ट केलं पाहिजे. वापर आपण कमीत कमी केला पाहिजे, जेणेकरून हे पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं जे काही आवरण आहे, वेष्टन आहे, कवर आहे, हे कवर आपला भूमीवरती तसंच फेकून न देता त्याचा वापर, आपल्याला पुनर्वापर करता येईल का, या दृष्टीने आपल्याला त्या ठिकाणी पाहावे लागेल.
जमिनीवरती कचरा टाकणार नाहीत याची सुद्धा या ठिकाणी आपला खात्री जी आहे ही खात्री आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे। कचऱ्याची योग्य विल्हेवाट जी आहे ही विल्हेवाट आपल्याला नेमकी कशी लावता येईल, कशी करता येईल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आज पाहणं गरजेचं ठरलेलं आहे। सेंद्रिय अन्न त्या ठिकाणी खाणं, सेंद्रिय बागकाम करणं, सेंद्रिय अन्न खाणं आणि जे कीटकनाशके वापरल्याशिवाय बघा, कीटकनाशके वापरल्याशिवाय जे पदार्थ किंवा जे अन्न पदार्थांचं उत्पादन आपण घेऊ शकतो असा उत्पादन घटक आपण या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। अशा प्रकारच्या अन्नांचे उत्पादन घेणं आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे आज बघा वाढत्या लोकसंख्येची वाढती कचऱ्याची समस्या जी आहे ही कचऱ्याची समस्या या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे। बघा, जिथे जिथे कचरा न टाकणे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे हे घरांसाठी आणि उद्योगांसाठी जमीन प्रदूषणाविरुद्ध आवश्यक असा एक उपाय आहे। म्हणून डम्पिंग ग्राउंड जे आहे हे डम्पिंग ग्राउंड सुद्धा आपल्या घरापासून निवासस्थानापासून हे थोडंसं लांब असलं पाहिजे, दूर असलं पाहिजे। मग डम्पिंग ग्राउंड जर आपण दूर तयार केलं तर जमिनीच्या प्रदूषणावरती समस्येवरती हा उपाय आहे। कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं हा सुद्धा उपाय आहे। आणि या ठिकाणी शेवटचा आहे भूमी प्रदूषणावरती समस्येवरती उपाय जो आहे तो म्हणजे या सर्व घटकांविषयी भूमी प्रदूषणाविषयी भूमी प्रदूषणाच्या समस्येवरती मात करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी आज आपल्याला गरज आहे ती म्हणजे शिक्षणाची। शिक्षण कुठलं पाहिजे? पुस्तकी शिक्षण नाही, तर भूमी प्रदूषण कसं कमी करता येईल याविषयी जागृती निर्माण करणं समाजामध्ये गरजेचं ठरलेलं आहे। शिक्षण देणं हे गरजेचं ठरलेलं आहे, शिक्षण घेणं गरजेचं ठरलेलं आहे। शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे या दोन्ही बाजू ज्या आहेत या दोन्ही बाजू आपल्याला विचारात घ्याव्या लागतात। बघा, भूमी प्रदूषण जे आहे ही समस्या कमी करण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं आहे। एज्युकेशन इज अ मोर इम्पॉर्टंट थिंग। आपल्याला लोकांना जमिनीच्या प्रदूषणाचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कमी करण्याचा मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दाखवावा लागेल, ते इतरांना पटवून सांगावं लागेल, आपला पटवून द्यावं लागेल। आपला समाजाला भूमी प्रदूषणाचे परिणाम काय होतात, भूमी प्रदूषणाचा मानवाच्या आरोग्यावरती परिणाम काय होतो हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पटवून द्यावं लागेल। तर अशा प्रकारे आज आपण आजच्या या भागामध्ये आपण पाहिलं की जमीन प्रदूषण का होतं, त्याचा अर्थ काय आहे, प्रदूषणाचा अर्थ काय आहे, कारण कोणती आहेत, त्याचे उपाय काय आहेत आणि या समस्येवरती उपाय करत असताना एवढे सर्व उपाय जे आहेत या सर्व उपायांचा विचार जो आहे, जमीन प्रदूषणाच्या समस्येवरती उपायांचा विचार जो आहे हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे। धन्यवाद।